नमस्कार, सप्रेम जय भीम। आज या ठिकाणी आपले सन्माननीय माजी आमदार सुरेशभाऊ वरपुडकरजी, माजी मंत्री, आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबेरेजी, जिल्हाध्यक्ष नदीम भाई, नांदेडवरनं आमचे सहकारी सुरेश दादा गायकवाडजी, बुलढाण्यावरून गौतम गवईजी, नाशिकवरून प्रवीण, विजयदादा इथं आहेत, भालेराव, डॉक्टर भालेरावजी आहेत। सर्वांना माझा नमस्कार, जय भीम। दिनांक 11 डिसेंबरला या ठिकाणी 10 डिसेंबरला जो मोर्चा निघालेला होता विराट हिंदू सभेचा, समाजाचा, त्यानंतर जी दुर्दैवी घटना घडली की या देशाच्या संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या तिथं असलेलं राज्यघटनेचं शिल्प याची तोडफोड त्या ठिकाणी करण्यात आली आणि ही वार्ता धोधो संपूर्ण शहरामध्ये आणि आजूबाजूच्या गावखेड्यांमध्ये पसरली आणि त्या प्रसंगानं एक प्रकारे या शहरातली शांतता भंग झाली। लोक भावनिक झालेत की या देशातील महान व्यक्तिमत्वाचा, ज्यांनी या देशाला भारतीय संविधान दिलं, त्या संविधानाच्या शिल्पकाराचा जर पुतळा या ठिकाणी सुरक्षित असणार नाही, या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाची प्रतिकृती जर या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही, तर मग या देशातला आंबेडकरी, दलित समाज, बौद्ध समाज सुरक्षित कसा राहील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि त्या अनुषंगानं लोकांनी या ठिकाणी शासनाचं, प्रशासनाचं ज्ञानाकर्षण केलं। संध्याकाळी शांततेमध्ये शांतता समितीची बैठक झाली। सर्वांनी विनंती केली की दुसऱ्या दिवशी आम्ही या ठिकाणी निषेधार्ह मोर्चा या ठिकाणी काढू आणि मोर्चा शांततेने निघाल्यानंतर त्याला गालबोट लावण्याचा प्रकार या ठिकाणी घडला। प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। पहिले तर मी ज्या संविधानाच्या प्रतिकृतीची या ठिकाणी मोडतोड झाली त्या घटनेचा या ठिकाणी तीव्र निषेध करतो। जी जाडफोड किंवा या ठिकाणी दगडफेक झाली असेल, खरं पाहिलं तर होऊ नये, त्याबद्दल मी प्रशासनाची क्षमा या ठिकाणी मागितली आहे। परंतु त्या अनुषंगानं अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देखरेख करणारा गार्ड जो आहे तो दिवंगत झाल्यानंतर ती जागा अजूनपर्यंत भरण्यात आली नाही। तिथं लक्ष देण्यासाठी कोणीही नव्हते, परंतु जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखभाल व सुरक्षेकरता गार्ड तैनात आहेत। हा दुजाभाव या ठिकाणी का करण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडे नाही। आता या ठिकाणी जो मोर्चा 11 तारखेला 10 तारखेला निघालेला होता तो बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर जी हिंसा होत आहे, अत्याचार होत आहे, त्या संबंधी निघाला। मोर्चा काढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु तो मोर्चा त्याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या ग्राउंडवर झाला, जिथं जे अंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं मला वाटतं 300 ते 400 मीटरचं अंतर आहे आणि त्याचा समारोप त्या ठिकाणी झाल्यानंतर तिथून लगेच एक व्यक्ती निघतो आणि तो पुतळ्यावर दगडफेक करतो, संविधानाच्या शिल्पाची त्या ठिकाणी मोडतोड करतो आणि त्याची माहिती प्रशासनाला राहू नये
हा एक गंभीर प्रश्न या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आणि अचानकपणे असं का झालं त्या ठिकाणी, आणि त्याला मग असं म्हणण्यात येतं की तो आरोपी जो सोपान दत्तराव पवार आहे तो त्या ठिकाणी माथेफिरू केला जातो, ठरवला जातो। मला एक समजत नाही की एखाद्या वेळेला जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते तो विटंबना करणारा व्यक्ती प्रत्येक वेळेला हा माथेफिरूच कसा असू शकतो, आणि माथेफिरू हे कोणत्या निकषावर ठरवण्यात आलं, त्याची पार्श्वभूमी तपासली गेली का, त्याचा रेकॉर्ड तपासण्यात आला काय, किंवा त्याला चिथावणारा कोण होता, त्याच्या पाठीमागचा बोलिता धणी कोण होता, मास्टर माइंड कोण होता, याच्या संबंधी चौकशी केली काय, हा प्रश्न मी प्रशासनाला आता जे शिष्टमंडळ माझं भेटलं त्या निमित्तानं मी विचारलं त्यांना, आणि त्यांना सांगितलं की अशी कोणती व्यक्ती जेव्हा मोर्चातनं निघून असा प्रकार करते याचा अर्थ त्या मोर्चामध्ये चिथावणीखोर भाषणं झाली आहेत का, याची तपासणी आपण केली का, ज्या लोकांनी भाषणं दिली त्यांनी संविधानाच्या विरुद्ध भाषणं दिली का, त्यांनी संविधानावर भाषणं केलीत का, किंवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची भाषणं केली का, ज्याच्यामुळे एखादा व्यक्ती चिथावला जातो आणि तो येऊन असा प्रकार करतो, याची सुद्धा तपासणी या ठिकाणी केली पाहिजे। ते कुठले पदाधिकारी आहेत कोणते आहेत मला माहिती नाही, परंतु याचा शोध होणं आवश्यक आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलं। दुसरं असं की अनेक आरोपींना या ठिकाणी अटक झालेली आहे, जवळपास 9 FIR या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत, 52 जणांवर कारवाई झाली आणि इतर 400 पेक्षा अधिक लोकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि हे झालं असताना ज्या व्यापाऱ्यांवर दगडफेक झाली, मी सर्वात पहिल्यांदा तर व्यापारी संघटनेच्या समस्त लोकांना धन्यवाद देऊ इच्छेन की त्यांनी या निषेध मोर्चाला समर्थन दिलेलं होतं आणि शांततेने तो पार पडावा अशी त्यांची इच्छा होती। परंतु जेव्हा तो मोर्चा निघाला आणि जी दगडफेक दुकानावर झाली त्यावेळेला शटर बंद होते, यात काही वाद नाही, तोडफोड झाली असेल यातही काही वाद नाही, ऑटो तोडला असेल किंवा एखादी गाडी फोडली असेल वाद नाही, पण नेमके त्याच वेळेला जे ऑटो फोडणारे, गाडी फोडणारे किंवा दुकानावर दगडफेक करणारे हे तोंडाला बफरल बांधून, कापड बांधून, कोणी बंदर टोपी घालून त्या ठिकाणी आले कुठून हो, याची चौकशी कधी करणार आहात आपण, त्याची चौकशी झाली पाहिजे की ते कोण होते, कुणाकडून आलेत, तर याची सुद्धा चौकशी करायला मी या ठिकाणी सांगितलं। दुसरं त्या ठिकाणी मी म्हटलं की आपण कोमिंग ऑपरेशन केलं बौद्ध वस्त्यांमध्ये, लहान लहान घरामध्ये घुसलात, घरामध्ये घुसून निर्दोष लोकांना, निष्पाप लोकांना मारहाण त्या ठिकाणी बेदमपणे केली, आणि अर्ध्या तासातच जी घटना घडली त्या दिवशी, तर त्याचं पर्यवसान अशा पद्धतीने होऊ शकत नाही। आणि इथं काही निकष असतात ना, काम करत असताना पोलिसांनी सुरक्षा केली पाहिजे लोकांची, काही निकष असतात। तर हा मोर्चा जो निघाला होता त्या मोर्चाच्या संबंधीची परवानगी तर घेतली असेल प्रशासनाकडून, मोर्चा आयोजकांनी, तर परवानगी घेत असताना त्याचं पर्यवसान दंगलीमध्ये होऊ शकतं, हिंसेत होऊ शकतं किंवा कशात होऊ शकतं, याची माहिती जर पोलिसांच्या गुप्तचर विभागाला जर नसेल तर कुणाला असणार, तर कुठेतरी पोलीस विभाग आणि प्रशासन गाफील या संबंधी राहिलाय, नाहीतर असा प्रकार या ठिकाणी घडला नसता। आणि मला तर या ठिकाणी असं वाटतं की जेव्हा आपण बघतो की बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर हिंसा आणि अत्याचार झाली, त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी मोर्चा काढला। मग जेव्हा शेजारच्या औरंगाबाद, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, पैठणमध्ये ऊसतोड कामगार जे आहेत मातंग समाजाचे, ते दलित समाजाचे होते, त्यांच्यावर मारहाण झाली, त्याविषयी मोर्चा का नाही निघाला? मणिपूर पेटला आहे त्याविषयी मोर्चा का नाही निघाला? बौद्ध समाजावर
आणि शीख समाजावर अन्याय होतो त्याच संबंधी मोर्चा का नाही निघाला? दिल्लीच्या वेशीवर जे शेतकरी आहेत ते शेतकरी शीख समाजाचे आहेत, हिंदू समाजाचे आहेत, त्या संबंधी मोर्चा का निघाला? तर या पद्धतीचे जे मोर्चे काढण्यात आले ते मोर्चे का काढण्यात आले या राज्यामध्ये, हा सुद्धा मोठा गहन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आणि या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण केलं। त्यांनी कोमिंग करून दहशतीचं वातावरण निर्माण केवळ केलं नाही, तर मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो की पोलिसांनी सुद्धा तोडफोड केली या वस्त्यांमध्ये। ऑटो रिक्षांना तोडफोड करतानाचे फोटो आहेत, त्यांचे व्हिडिओज आहेत। मुलांना मारायला, एका मुलाला मारायला 4-4, 5-5 पोलीस लागतात का हो? ज्या पद्धतीने बेदम मारहाण केली या ठिकाणी, घरावर जाणे, घरातनं काढून मारणे, निळा झेंडा दिसला ज्या गाडीवर त्या ठिकाणी लाठी मारणे, हे सगळं चक्र जे तोडफोडीचं झालं याची चौकशी या ठिकाणी करणार आहात की नाही? मला तरी वाटतं की केवळ आणि केवळ बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आणि त्यामधनं हे क्रूरपणे या ठिकाणी कोमिंग झालेली आहे। दुसरं असं की आंबेडकरी कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी टार्गेट करण्यात आलं आहे। हा व्हिडिओ आहे तो, हा व्हिडिओ आपल्याकडेही आला असेल, आपण बघू शकता। आणि यांना पोलिसांना काय मुख्यमंत्र्यांनी फ्री हँड दिला होता का हे सगळं करायला? कुणी दिला होता फ्री हँड? महाराष्ट्र पेटवायचा आहे का या लोकांना? मला या ठिकाणी समजत नाही की या ठिकाणी ज्या पद्धतीनं आम्हाला बदनाम केलं जातं की बौद्धांच्या वस्तीत जाऊन घुसून तोडफोड करायची आणि बदनामी मात्र जयभीमच्या कार्यकर्त्यांची करायची, तर आम्ही काय या देशाचे नागरिक नाही आहोत काय? आम्ही काय बाहेरून आलेलो आहोत? तुम्ही पाकिस्तानच्या किंवा बांगलादेशमधल्या लोकांसंबंधी या ठिकाणी आंदोलन करता आणि आम्हाला न्याय देत नाही। या देशामध्ये एका गायीला न्याय मिळू शकतो, माणसाला न्याय मिळू शकत नाही का? असे अनेक प्रश्न आमच्यामध्ये या ठिकाणी उद्भवतात। मला तरी वाटतं की प्रत्येकाने आणि एकदा तरी या लोकांनी जातीचा चष्मा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघितलं पाहिजे। ते केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण भारत देशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभिमान होते, विसरायला नको। आणि विटंबना आपण करतो तर विटंबना देशाच्या संविधानाची झाली आहे। एका समाजाचं संविधान नाही आहे ना, इतर समाजाचे लोक गेले कुठं? मग ते संविधानाच्या विषयी या ठिकाणी सामील का होत नाही, बोलत का नाही, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आम्हाला पडतो। आणि त्या दृष्टिकोनातनं मी आज प्रशासनाला मागणी केली आहे, काही निष्पाप मुली, काही मुलं यांच्यावर केसेस लावण्यात आले, PCR मागण्यात आला, त्याची चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी मी म्हटलं। आणि त्या ठिकाणी असंही सांगितलं मी की जे गुन्हे लावण्यात आले ते गुन्हे तात्काळ परत घेण्यात यावेत, ज्यांना अटक करण्यात आली त्यांना सोडलं पाहिजे, कारण प्रत्येक नागरिकाला कायद्याचे समान संरक्षण प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे भेदभाव या ठिकाणी होऊ नये आणि त्या भेदभाव न होता समानतेवर या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। मालमत्तेचं नुकसान झालं त्यासंबंधी सुद्धा चर्चा केली। त्यांनी सांगितलं की 251 प्रकरणावर आम्ही निर्णय या ठिकाणी करतो, व्यापाऱ्यांच्या नुकसानीचा, इतरांचा 8 टीम लावल्यात, संरक्षण करतो, त्याची यादी आम्हाला देणार आहेत। माझं या ठिकाणी आणखी त्यांना म्हटलं मी की या सर्व बाबींविषयी आपण पुरावे गोळा करा, दाव्यांची पुष्टी करायला व्हिडिओज आणि या ठिकाणी अनेक घटनांची नोंद आहे त्याच्यातनं हे करा। आणि हे करत असताना जे 4 पोलीस स्टेशन्स आहेत त्या 4 पोलीस स्टेशनमध्ये इतर गुन्हे काही गुन्हेगारांनी केले असतील ते गुन्ह्यांच्या कलमा आमच्या कार्यकर्त्यांवर लागल्या नाही पाहिजेत, याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे। आणि याची निश्चितच चौकशी मोठ्या प्रमाणात उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि 132 कलम काढून टाकण्याचं
कोबिंग ऑपरेशन काल थांबवलं त्याबद्दल मी धन्यवाद केला, कारण काल जेव्हा व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं नेमकं त्याच वेळेला मी फोनवर त्यांच्याशी बोलत होतो आणि मी सूचना केली होती की कोबिंग ऑपरेशन त्या ठिकाणी थांबावं आणि आयजी आणि त्यांच्याशी कलेक्टरशी माझं बोलणं झालं होतं, त्यांनी थांबवलं. मी धन्यवाद त्यांचे मानतो. परंतु हे जे क्रूर कर्म सरकार या राज्यात आहे त्यांनी असे प्रकार यापूर्वी भीमा कोरेगावच्या वेळेला असा प्रकार झाला होता, अशाच पद्धतीने आम्हाला फसवण्यात आलं. तसं फसवण्याचा प्रकार या ठिकाणी होऊ नये आणि त्याची काळजी घ्यावी ही मागणी या प्रसंगी मी केलेली आहे. प्रशासन इथलं अपयशी ठरले असं वाटतंय का? 100% पोलिसांनी हे दोन्ही 100% प्रशासन मागणी करणार आहात तुम्ही या संदर्भात? अर्थात याच्यात मागणी केलेली आहे आणि विधानसभेचं सत्र सुरू झालं तर त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा आम्ही उचलणार आहोत आणि या संबंधी न्याय मागणार आहोत. आणि प्रशासनावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. केवळ आंदोलनकारी लोकांवरच कारवाई करायची आणि प्रशासनाने मोकळं व्हावं हे चालणार नाही. या ठिकाणी खपवून घेणार नाही. तुम्ही म्हणले गुन्हे मागे घेण्यात यावे, संपूर्ण गुन्हे मागे घेण्याची तुम्ही मागणी करतायत. म्हणजे 52 एफआयआर दाखल झाले, जे एफआयआर ज्यांनी गुन्हे केले असेल, हिंसा केली असेल, खुशाल त्यांना तुम्ही अटक करा. पण काही अनेक यामध्ये निष्पाप मुलं मुली आहेत, काही महिला आहेत ज्यांचा दोषही नाही, त्यांना घरातून काढून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली आणि गुन्हे दाखल करण्यात आले. जे लोक शांतता प्रस्थापित करायला होते त्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले. तर असे गुन्हे परत घ्यावेत ही मागणी त्या ठिकाणी केली. आपल्याला काय वाटतं या घटनेमागे कोण असू शकतो? निश्चितपणे या ठिकाणी संविधान बदलवण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेतला हा एक भाग आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. संविधानाचं शिल्प तोडलं त्यावेळेस त्या आरोपीला ज्या नागरिकांनी पकडलं त्याच नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, जीवे मारले, याबद्दल आपण काय मागतो? मी ते सांगितलं ना परत घ्या म्हणून, आताच बोललोय. ही मागणी जी आहे ती काँग्रेस पक्षाकडून आहे का वैयक्तिक नितीन राऊत यांच्याकडून? मी पहिल्यांदा एक सांगतो की मी काँग्रेस पक्षाचा नेता जरी असलो तरी मी बौद्ध प्रतिनिधी आहे आणि मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. जेव्हा माझ्या समाजाच्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला मी प्रत्येक ठिकाणी धावून जात असतो. हे काय माझ्यासाठी नवीन नाही. त्यामुळं ही मागणी पक्षाकडूनही आहे आणि माझ्याकडूनही आहे. काल भाजपचे आमदार बोर्डीकर यांनी असा आरोप केला की एक हे चांगलं सांगितलं. मी धन्यवाद देऊ इच्छेन खासदार बंडू जाधव यांना की त्यांनी एक चांगलं शांततेच्या संबंधाने या ठिकाणी भूमिका स्वीकारली आणि शहरामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केला. असा आरोप केला की या 2 खासदारांच्या वक्तव्यामुळे ही दंगल भडकली असं आहे. दंगल भडकावायला जर तुम्ही बंडू जाधवांना जर जबाबदार समजत असाल तर 4 बोटं तुमच्याकडे आहेत. मग तुम्ही मोर्चा कुणासाठी काढला? खरोखर या देशातला जो हिंदू समाज आहे तो असुरक्षित आहे का? जेव्हा या देशाचा राष्ट्रपती, या देशाचा प्रधानमंत्री, या देशाचा गृहमंत्री, इथला कलेक्टर, इथला मुख्यमंत्री हे सगळे हिंदू असताना आम्ही असुरक्षित कसे आहोत? जर मग असं आहे तर मग त्या लोकांनी त्याची भूमिका घ्यावी. संजय जाधव, फौजिया खान यांनी असंच तुम्ही आता मागं थोड्या वेळापूर्वी जे म्हटले की त्या मोर्चातून एक व्यक्ती बाहेर निघून त्यानं विटंबना केली संविधानाची. फौजिया खान यांनी दिल्लीमधून असंच व्हिडिओ पाठवला होता आणि त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खरं तर मेघना बोर्डीकर यांनी केली. मग तो जो पकडला गेला तो आरोपी मोर्चातून आला हे सिद्ध झालंय का? त्याची चौकशी करायला सांगितलं मी की तो आरोपी मोर्चातनं आला तर तो चिथावणीला बळी पडला का, तर चिथावणी कुणी दिली, तशी भाषणं झालीत का, याची चौकशी झाली पाहिजे. ही मागणी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.